हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत मायलेशियन संप्रदाय। जर तुम्ही माझे पहिलेचे व्हिडिओ बघितले नसेल तर पहिले ते बघून घ्या, कारण त्यामध्ये मायलेशियन संप्रदाय कुठून सुरू झालेला आहे आणि त्यामध्ये किती आपण थिंकर्स बघणार आहोत, ग्रीक फिलॉसॉफर बघणार आहोत। मी हे सविस्तरपणे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं असणार आहे। हा जो व्हिडिओ आहे हा ॲनेक्झिमेंडरवरती असणार आहे। आता बघा, ॲनेक्झिमेंडर हे मायलेशियन संप्रदायातलेच एक ग्रीक फिलॉसॉफर असून थेलिसचे काय आहे, हे शिष्य आहे। म्हणजे थेलिस काय झाले, यांचे गुरु झालेले असणार आहे। तर चला जास्त वेळ न घालविता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, हे आहे ॲनेक्झिमेंडर, यांच्याच बद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि हा जो व्हिडिओ आहे हा पूर्ण यांच्याच बद्दल असणार आहे आणि यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे ॲनेक्झिमेनिसवरती। ठीक आहे, तर बघा त्यांची पिक्चरायझेशन इथे मी दाखवलेली आहे। अशा प्रकारे ॲनेक्झिमेंडरचे व्यक्तिमत्व होते, असे ते दिसायचे आणि त्यानुसारच ते म्हणतात की सगळ्यांनी तर आपल्या हिशोबाने, आपल्या बुद्धिमत्तेच्या तर्कानुसार, शास्त्रीय शुद्ध पद्धतीनुसार, वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार आपले विश्वाच्या मूल तत्वाची गोष्ट केलेली आहे। पण थेलिस म्हणतात की माझ्या मते जर बघितलं तर या विश्वाच्या काय म्हणू आपण मुळाशी किंवा विश्वाच्या जे मूल तत्व आहे ते काहीतरी वेगळंच आहे। नाही पाणी आहे, ना अग्नी आहे, ना आपण म्हणून की जल आहे, काहीच नाही आहे, नाही वायू आहे। पण माझ्या मते काहीतरी आहे, पण मी सांगू शकत नाही की निश्चित काय आहे। हे कोणी सांगितलेलं आहे? ॲनेक्झिमेंडरने सांगितलेलं असणार आहे। तर चला बघूया त्यांचे मत काय असणार आहे। आता बघा, यामध्ये हे जे मी इथे पिक्चरायझेशन केलेलं आहे, आता तुम्हाला इथं काय दिसेल, निसर्गरम्य वातावरण दिसत आहे। पण याच्यामध्ये सांगण्याचा उद्दिष्ट काय असणार आहे माझा, की हे जी नेचरची गोष्ट करत आहे, सगळेच मायलेशियन संप्रदायाने नेचरची गोष्ट केलेली आहे। ॲनेक्झिमेंडरनी पण नेचरचीच गोष्ट केलेली आहे, पण त्यांनी काय सांगितले, बियॉन्ड डाऊटची गोष्ट केलेली आहे आणि मेन म्हणजे त्यांनी बाउंडलेसची गोष्ट केली, म्हणजे अमर्यादची गोष्ट केलेली आहे। आता आपण निसर्गामध्ये राहतो तर आपल्याला सगळ्यात बाउंडलेसची जर गोष्ट केली तर आपण काय म्हणून, ऑक्सिजन हे काय बाउंडलेस आहे। ठीक आहे, म्हणजे नेचरची जेव्हा गोष्ट येते त्याच्यामध्ये जर ऑक्सिजनची जेव्हा आपण घेत असतो तेव्हा ऑक्सिजन काय आहे, बाउंडलेस आहे। पण त्यांनी एक्झॅक्ट त्या एलिमेंट्सचा नाव घेतलेलं आहे का, नाही, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं। फक्त तुम्हाला पिक्चरायझेशन म्हणून मी इथे सांगितलेलं असणार आहे आणि म्हणूनच ते काय म्हणतात, या विश्वाच्या मूळ तत्वामध्ये काहीतरी आहे, तर ते काय आहे, इनडेफिनेट आहे, बाउंडलेस आहे, अमर्याद आहे आणि म्हणून मी त्याचं नाव काही मी घेणार नाही। पण ते माझ्या मते काहीतरी आहे, पण काय आहे हे मला माहिती नाही आहे। तर चला, ॲनेक्झिमेंडर हे जे आहे यांचा थोडासा परिचय आपण करणार आहोत। चला, थेलिस नंतर विशेष मान्यता पावलेले म्हणजे थेलिस नंतर जे आयोनिन तत्वज्ञानी येऊन गेलेले आहे त्यांच्यामध्ये ॲनेक्झिमेंडर हे होऊन गेलेले आहे। ते मायलेटचा रहिवासी होते, म्हणजे मायलेशियन संप्रदायामधलेच आहे, तर तिथलेच रहिवासी असल्या कारणाने त्यांना ते थेलिसहून ते काय होते, बरेच लहान होते म्हणते, म्हणजे थेलिस काय होते, मोठे होते आणि थेलिस कोण आहे, ॲनेक्झिमेंडरचे गुरु आहे। ठीक आहे, ते लहान असून थेलिसचे शिष्य होते। आता सांगितलं मी, तत्वज्ञानांवर व विज्ञानावरती गद्यात ग्रंथरचना करणारा तो पहिलेच ग्रीक फिलॉसॉफर होऊन गेलेले आहे। सृजनशील तत्ववेत्ता होते व खगोल, भूगोल, भूगर्भशास्त्र अशा खूपच त्यांना काय मिळालं होतं, या शास्त्रामध्ये प्रावीण्य मिळालेलं होतं। कोणाला? ॲनेक्झिमेंडरला। तर त्यांनी पहिला नकाशा तयार करणारा पण होऊन गेलेला आहे म्हणते हे, म्हणजे ॲनेक्झिमेंडर एवढेच होऊन थांबलेले नाही, खगोल, भूगोल, भूगर्भामध्येच थांबलेले नाही, तर त्यांनी काय केलेलं आहे, नकाशा पण तयार केलेला आहे, जे आपण त्याला मॅप म्हणत आहोत। त्या प्रकारे नकाशा पण तयार करणाऱ्या ॲनेक्झिमेंडरला म्हटले जाते आणि म्हणूनच ॲनेक्झिमेंडर हाही या विश्वाच्या बुडाशी असलेला हा अंतिम तत्वाचा किंवा आदिद्रव्याचा मनाने शोध घेत होता आणि थेलिसप्रमाणेच अंतिम द्रव्य हे काय असले पाहिजे, म्हणते भौगोलिक स्वरूपाचे असले पाहिजे असे त्यांना वाटत होते। म्हणजे काहीतरी आहे, आपण पण विचार करतो, काहीतरी आहे, विचार करतो, पण काय आहे हे आपल्याला माहीत नसते। म्हणून ॲनेक्झिमेंडरच्या पण डोक्यात आलं, त्यांना बुद्धी सुचली की अरे या विश्वाच्या मुळामध्ये काहीतरी आहे, त्यांचं काहीतरी उगम झालेला आहे, पण काय आहे हे कळत नाही, पण ते काहीतरी भौतिक स्वरूपाचंच असलं पाहिजे असं कोणाला वाटतं, ॲनेक्झिमेंडरला वाटत आहे। पण ते अंतिम विश्व द्रव्य नाही वायू आहे, ना जल आहे आणि नाही अग्नी आहे, तसेच
काही असले पाहिजे असे समजण्याची जरूरत नाही. ते काय म्हणतात, जरुरी नाही काय वायूच असलं पाहिजे, जल असलं पाहिजे, अग्नी असलं पाहिजे, असं काही जरुरी नाही आहे. तर त्यांचे मत त्यापेक्षा पण काय आहे, विश्वाच्या किंवा सत्तेच्या बुडाशी असलेले आदी द्रव्य हे ज्यापासून व विश्वातील सर्व वस्तू जन्म घेतात व शेवटी त्याच्यातच विलीन होत असतात, तर असे काहीतरी असले पाहिजे. म्हणजे जन्म पण घेतला पाहिजे आणि त्याच्यातच विलीन झालं पाहिजे, असं काहीतरी एलिमेंट असलं पाहिजे, असं कोण म्हणतात, या विश्वातील स्वरूपामध्ये भौतिक वस्तूमध्ये एनेक्झिमेंडर म्हणतात. पण ते कसं असलं पाहिजे, तर ते म्हणतात ते कसं असलं पाहिजे, त्यांची ते विचार करतात. ते म्हणतात की ते अमर्याद असलं पाहिजे. नंतर ते काय म्हणतात, अनंत असलं पाहिजे. नंतर म्हणतात की आकारहीन असलं पाहिजे, आकाररहित असलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे अनिश्चित असलं पाहिजे, गुणरहित असलं पाहिजे. नंतर काय आहे, अनिर्धारित असलं पाहिजे. म्हणजे काहीतरी आहे, पण मी निश्चित नाही सांगू शकत ते काहीतरी आहे म्हणून. आणि काय आहे, मग ते काय म्हणतात, काहीतरी आहे पण ते काय आहे, इनडिफिनिट आहे, मी त्याचा विचारच करू शकत नाही. त्याला कुठल्याचा म्हणजे आपण वस्तूच्या नावामध्ये आपण त्याला स्वरूपामध्ये ढाळू शकत नाही, त्याला आपण वस्तू म्हणू शकत नाही. पण भौतिक वस्तू आहे हे मी सांगू शकते, पण ती काय आहे हे सांगू शकत नाही, असं कोण म्हणतात, एनेक्झिमेंडर म्हणतात. आणि त्यानुसार ते काहीतरी आहे म्हणजे काय, इनडिफिनिट आहे असले पाहिजे, असे एनेक्झिमेंडरचे इथे काय आहे, मत आहे. आणि म्हणूनच त्यांनी जे वैशिष्ट्ये सांगितलेली आहे एनेक्झिमेंडरनी, तर ते म्हणतात की द्रव्य हे कोणत्या तरी विशिष्ट प्रकारचा पदार्थ आहे. म्हणजे जे सबस्टन्स आहे, जे द्रव्य आहे ते काय आहे, कुठल्या तरी प्रकारचं. कारण भौतिक वस्तूची गोष्ट केलेली आहे, पण कोणती केलेली आहे का, डेफिनेट करून सांगितलेलं आहे का आपल्याला, त्या वस्तूचं नाव नाही, ते कारण इनडेफिनेट आहे. म्हणून ते म्हणतात की द्रव्य हे कोणत्या तरी विशिष्ट प्रकारचा काय एक पदार्थ आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे, द्रव्य हे तांबे, पितळ, सोने, पाणी, हवा असा कोणता ना कोणता पदार्थ असतेच. बरोबर आहे की नाही. द्रव्य म्हटलं तर काय, पदार्थ काय, काही ना काही नाव त्याला असतेच. जसं आता म्हणते की सोनं, पितळ तर तुम्ही बघितलंच असणार. पाणी हे काय एक द्रव्यच आहे. हवा ते एक प्रकारचं द्रव्य आहे. आपण काय करतो ना, त्याला वेगवेगळ्या पदार्थानुसार आपण त्याचं वर्गीकरण करत असतो. तिसरं म्हणतात की पदार्थामधील भेद हा नेहमीच काय असला पाहिजे, म्हणते गुणात्मक असला पाहिजे, म्हणजे क्वालिटेटिव्ह असला पाहिजे. आणि एनेक्झिमेंडरच्या मते जे आदी किंवा मूलद्रव्य आहेत ते केवळ काय आहे, द्रव्य म्हणजे काय आहे, मॅटर आहे. आणि शिवाय ते वेगवेगळ्या पदार्थामध्ये विभागले गेलेले असणार आहेत. समजलं. ते काय आहे, द्रव्य आहे, मॅटर आहे, पण ते वेगवेगळ्या विभागात त्यांना काय केलं, विभाजित केलेलं आहे. त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये फरक आहे, गुणात्मक फरक आहे. पण ते आता बघा, तांबे, पितळ, सोने काय आहे, एलिमेंटच आहे, पण त्याच्यामध्ये काय करतात, त्याला वेगवेगळ्या काय म्हणून आपण स्वरूपामध्ये ढाळणारं एक काम करत असते. आणि म्हणूनच ते काय म्हणतात, याच्यामध्ये ते काय असते, पदार्थ वेगवेगळ्या विभागामध्ये विभागलं गेलेलं असणार आहेत. चौथा पॉईंट आहे आपला, आदी द्रव्याला स्वतः या कोणताच विशिष्ट असा गुणधर्म किंवा रंगरूप आकार असू शकत नाही, कारण ते सर्व पदार्थामध्ये अंतर्निहित असते व सर्व पदार्थात व्यापून राहते. आता त्यांचं म्हणण्याचा अर्थ की हे जे द्रव्य आहे, हे जे मॅटर आहे, याच्यामध्ये गुणधर्म किंवा रंगरूप आकार असू शकत नाही. आता तुम्ही जर सोन्याचा एखादा तुकडा बघितला असेल किंवा तुम्ही सोनं जर घ्यायला गेले असेल, तर तुम्ही काय करता, त्या सोनाराला सांगता की मला असे कानातले पाहिजे किंवा मला असं काहीतरी अंगठी बनवायची आहे. तर ते काय करतात, त्या प्रकारे तुम्हाला ती वस्तू घडवून देतात. ते पहिल्यापासून असते का तशी नाही. तर ती म्हणा आपण थप्प्याच्या नुसार असेल, एखाद्या तुम्ही अंगठी बघता की तुम्हाला प्युअर अंगठी पाहिजे असेल हातात घालायसाठी, आणि ते काय करतात, तुम्हाला थप्पे दाखवतात. सोन्याच्या दुकानात गेल्यावर तर डायरेक्ट तुम्हाला ते अंगठी दाखवते का, नाही का, अशी तुम्हाला मला पाहिजे नाही, अशी तुम्हाला बदामानुसार पाहिजे, याच्यानुसार पाहिजे, ते तुम्ही सांगता आणि त्यानुसार तुम्हाला ते दाखवून देतात. आणि म्हणूनच ते म्हणतात की याचे जे पदार्थ आहे हे काय सर्व पदार्थात व्यापून असते. ते नंतरच्या याच्यामध्ये काय असते, आकार बनवत असते. नंतर बसते, पहिले असते का ते आकार बनवून नसते. आणि म्हणूनच आपला 5वा पॉईंट असणार आहे, स्वतः निर्गुण व निराकार आहे, ते कोणत्याही गुणाने निर्धारित व मर्यादित होऊ शकत नाही व त्याचे परिणाम असीमित किंवा अनंत आहेत. म्हणजे ते जे द्रव्य आहे त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, ते
काय म्हणू ना, निर्गुण आहे, निराकार आहे. त्यांना काय आहे, गुणाने निर्धारित करू शकत नाही, ते मर्यादित होऊ शकत नाही. तर ते काय आहे, असीम आहे आणि काय आहे, अनंत आहे असं त्यांनी ते सांगितलेलं असणार आहे. तर 6वा पॉईंट आहे ॲनेक्झिमेंडरच्या मते हे जे द्रव्य आहे आकाशातून अनंतापर्यंत काय आहे, पसरलेलं असणार आहे. तर महत्त्वाचं म्हणजे आकाशातून अनंताकडे पसरलेलं आहे. तर आणि जसं आपलं ऑक्सिजन आहे, आपण पण जिथे जिथे जातो तिथे तिथे ऑक्सिजन काय असते, असते. पण त्यांनी त्या तत्वाला मान्यता दिली नाही, पण त्याला अमर्याद अनडेफिनेटची गोष्ट केलेली आहे. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे त्यांचा जो द्रव्य आहे ही वस्तू नाही, गुण नाही ना, कुठल्याच प्रकारच्या क्वालिटी नाही ना, काहीच नाही. तो फक्त काय आहे, आकाशातून अनंतापर्यंत जोपर्यंत शेवटचं अनंत असणार आहे, इनडेफिनेट असणार आहे, तोपर्यंत त्यांचं काय असणार आहे, द्रव्य आपण काय म्हणून भौतिक वस्तूच्या रूपाचं त्याचं काय असणार आहे, वर्णन त्यांनी केलेलं इथे आपल्याला बघायचं असते. 7वा पॉईंट आहे आपला, कारण असे की ते जर मर्यादित असते तर आतापर्यंत जी अनेक जगे निर्माण झाली, नाश पावली, त्याच्या तोडमोड होऊन ती संपून पण गेली असती. म्हणते काय म्हणतात, हे मी विचार केला असता का ती मर्यादित आहे, आतापर्यंत ती कधीची सुरुवात होऊन कधीची पण काय झाली, संपून गेली असती. म्हणजे त्याचा तोडमोड नाश होऊन ते काय झाली, आतापर्यंत नष्ट झाली असती, असे कोण म्हणतात, ॲनेक्झिमेंडर म्हणत असतात. आणि म्हणून त्यांना तो असीम, बाउंडलेस किंवा अमर्याद म्हणतो. शिवाय त्यांच्या मते असंख्य जगे निर्माण झाली व नंतर अंत पावली आणि ही जगे शाश्वत किंवा सनातन कधीच नव्हती. सनातन कधीच नव्हती, तर काय होती, ती असीम होती, अनिर्धारित होती, निर्गुण होती. ती द्रव्यातूनही जगे कशी तयार झाली या बाबतीत ॲनेक्झिमेंडरचे जे मत आहे ते काय आहे, प्रतिपादन करत नाही, असे कोण म्हणतात, ॲनेक्झिमेंडर म्हणतात. असं काहीच नाही आहे, फक्त मी जे मानत आहे ते काय असीम आहे, काय अमर्याद आहे, बाउंडलेसची गोष्ट करत आहेत. मी जर म्हटलं असतं की एखादी गोष्ट जी आहे ते जग काय आहे त्याच्यामध्ये जे अनेक लोक येऊन गेलेली आहे किंवा जे आपण म्हणतो की निर्माण झालं असतं काहीतरी, ते मर्यादित असतं तर नाश पावली असती, त्यांची सुरुवात झाली असती. पण असं मला कुठल्याच गोष्टीचं इथे मत आपलं मांडायचं नाही आहे. अनिर्धारित किंवा निर्गुण द्रव्य एका अज्ञात रीतीने उष्ण व शीत प्रकारात विभागले जाते. ते काय म्हणतात, हे जे द्रव्य आहे हे उष्ण आणि शीत या दोन्ही याच्यामध्ये विभागले जात असते. शीत हे आर्द्र असते, बरोबर आहे. तुम्ही एखादं शीत पेय बघितलं असेल, फ्रीजरमध्ये तुम्ही एखादी बॉटल ठेवली असेल, तुम्ही ती बॉटल बाहेर काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय असते, बाहेर निघाल्याच्या नंतर ते पाण्याची काय ते वाफ होते आणि त्याच्यामध्ये काय असते, बूंद जी असते बाहेर पडत असते. म्हणून त्याला त्यांनी काय म्हटलं, आर्द्र म्हटलेलं आहे. म्हणून ते काय असते, शीत पण असते आणि आर्द्र पण असते. आणि शीत व आर्द्र द्रव्य हे विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी बनते. म्हणजे शीत आणि द्रव्याच्या मिळून काय झालेली आहे, म्हणजे पृथ्वी बनते. आणि पूर्वी पृथ्वी द्रव्य रूप होती, पण सभोवतालच्या उष्ण ग्रहामुळे पृथ्वीच्या पाण्याची वाफ होत जाऊन तिच्यापासून काय बनलेलं आहे, तिच्यापासून पृथ्वीच्या भोवती पसरून ते पृथ्वीच काय झालेली आहे, ती गुंडाळून टाकलेले आहे. आणि ग्रीक लोक ही जी वाफ आणि हवा जे आहे, एअर आहे, त्याच्यातच ते काय आहे, एकच समजतात. म्हणजे त्यांना सांगायचं अर्थ की ही जी पृथ्वी आहे ही शीत आणि आर्द्र या द्रव्यांनी बनलेली आहे. त्याच्या सभोवतालचे जे उष्ण ग्रहामुळे पृथ्वीच्या पाण्याची काय होते, वाफ होते आणि त्यापासूनच हे काय आहे, बनलेलं असणार आहे. आणि पृथ्वीच्या भोवती काय असणार आहे, हे पसरलेलं असून त्याच्यामध्ये ते गुंडाळून म्हणजे टाकलेला, म्हणजे एखादा रॅपर आपण कसं एखाद्या वस्तूला गुंडाळतो त्या प्रकारे त्याला गुंडाळून गेलेला आहे. आणि हे जे ग्रीक लोक होते यांना वाफही सेम वाटायची आणि हवाही काय वाटायची, सेम वाटायची, असं कोण म्हणतात, ॲनेक्झिमेंडर म्हणत आहे. आणि म्हणूनच अग्नीच्या प्रभावामुळे ही हवा किंवा वाफ जशी प्रसरण पावली तशी ती वाफेच्या उष्ण प्रदेशातून फुटून बाहेर पडली आणि त्यातून काय म्हणतात, गाडीच्या जे जसं चाक असतं त्या चाकासारखी कवचे तयार झाली. म्हणजे ही जी चाक आहे याच्या भोवती कसे कवचे तयार होत असतात आणि त्याच्यावर दाट व अपारदर्शक अशा वाफेचा घट्ट थर बसल्याने त्यांच्या अंतर्यामी असलेले अग्नी काय झालेला आहे, झाकला गेलेला आहे व ते दिसेनासा झालेला असला आहे, असे ॲनेक्झिमेंडर म्हणतात. पण त्यात जी
गड्डे पडलेले आहे, भोके पडलेली आहे, ते अधूनमधून राहिलेली आहे आणि म्हणूनच त्याच्यापासून काय झालेलं आहे, सूर्याची निर्मिती झालेली आहे आणि प्रकाशाचे ते जे ठिपके होते त्याच्यापासून काय झालेले आहे, चंद्र आणि तारे बनलेले असणार आहेत, असे कोण म्हणतात, ॲनेक्झिमेंडर. म्हणजे बघा किती सुंदर त्यांनी पृथ्वीचं वर्णन केलेलं आहे की पृथ्वी कशी तयार झालेली आहे. तर ठीक आहे, म्हणजे एखाद्या आपण हवा आणि पाण्याचं जे शीत आणि द्रव्य याचं एलिमेंट बनवून त्यांनी काय केलेली आहे, आपल्या पृथ्वीची निर्मिती केलेली आहे. त्याच्यापासूनच काय झाले, जे गड्डे पडलेले होते त्याच्यापासूनच त्यांनी एक काय केलेलं आहे, सूर्य पण इथे निघालेले आहे, म्हणते सूर्याची उत्पत्ती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे छोटे छोटे गड्डे झालेले होते त्या प्रकाशामुळे काय झालेले आहे, चंद्र आणि तारे पण निर्माण झालेले आहे, असं आपण इथे ॲनेक्झिमेंडरचे एवढे सुंदर विचार त्यांनी म्हटलेले आहे. आणि ॲनेक्झिमेंडर म्हणतात की ही जी पृथ्वी आहे ती कशी आहे, सिलेंडर सारखी लांब गोल आहे आणि लोक त्याच्यावरती काय करतात, राहतात. म्हणजे ही जी पृथ्वी आहे एवढं त्यांनी सांगितल्यानंतर, नेचरची गोष्ट केल्याच्या नंतर ते काय म्हणतात, ही जी पृथ्वी आहे ही काय आहे, सिलेंडर सारखी भासत आहे. ती काय असे सिलेंडर जसं लांब असते तसं इथे काय दिसत आहे, माझी पृथ्वी दिसत आहे. आणि ते जर थेलिसचे विचार काय होते, थेलिस काय म्हणतात, ही जी पृथ्वी आहे ही मला कशी दिसत आहे, सपाट दिसत आहे, हो ना, सपाट दिसत आहे आणि ती कशी आहे, तबकडीसारखी इथे मला भासत आहे आणि ती काय करत आहे, पाण्यावरती फ्लोटिंग करत आहे, असे कोण म्हणतात, थेलिस म्हणतात. पण ॲनेक्झिमेंडरचे विचार त्यांच्यापेक्षा पण श्रेष्ठ वाटत आहे. तर डायरेक्ट त्यांनी सिलेंडरचीच गोष्ट केलेली आहे इथे, म्हणजे मला ही जी पृथ्वी आहे सिलेंडरसारखी भासत आहे, असे कोण म्हणतात, ॲनेक्झिमेंडर म्हणत आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की जिवंत प्राण्यांच्या विषयी ॲनेक्झिमेंडरने एक अद्भुत उत्पत्ती मांडलेली आहे. आणि प्रारंभी पृथ्वी ही द्रव्यरूप होती व उष्णतेमुळे त्या द्रव्याचे बाष्पीभवन झाल्याने उष्णता व ओलावा त्यापासून जिवंत प्राणी जन्मास आले. सुरुवातीस ते जीव अत्यंत निम्न जातीचे होते म्हणतात, म्हणजे उष्णता आणि ओलावा यांच्यापासून काय झाले, जे बाष्पीभवन होतात त्यांच्यापासून काय झालेले आहे, जीव जन्मास आलेले आहे. आणि मानव हा प्रारंभी पाण्यात राहणारा काय होता, एक मत्स्य होता. म्हणजे आपली जी उत्पत्ती झाली आहे म्हणते माणसाची ती कुठून झाली आहे म्हणते, पाण्यातून झालेली आहे. म्हणजे पहिले माणूस कोण काय होता म्हणते, फिश होता, एक मत्स्य होता. पण आपण लोक काय समजतो की पहिले कोण होता, माणूस माकड होता, ओके नाही. पण यांचे विचार काय म्हणतात, वेगळेच आहे. ते काय म्हणतात, नाही पहिले माणूस काय होता, एक मत्स्य होता. नंतर बदलत्या परिस्थितीशी जुळणी करीत करीत त्याचे जे क्रम विकास होत गेले आणि जलचर हे काय झाले, जमिनीवर राहू लागले व ते स्थलचर बनले. म्हणजे पाण्यातून येऊन ते कुठे झाले, जमिनीवर आल्याच्या नंतर ते काय स्थलचर झालेले आहे. असे ॲनेक्झिमेंडरची परिस्थिती जुळणी करण्याची ही काय आहे, कल्पना आहे. असे ॲरिस्टॉटलने पुढे बरीच विकसित केलेली आहे त्यांचे विचार. म्हणजे ॲनेक्झिमेंडरचे विचार जे आहे ॲरिस्टॉटलने विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते. आणि त्यांच्या ज्या या कल्पना जरी काहीशा अपरिकृष्ट वाटल्या तरी त्याची जी दृष्टी होती ती कशी होती, वैज्ञानिक शास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांनी विचार केलेला होता. आणि ॲनेक्झिमेंडरचे जे विचार आहे थेलिसच्या विचाराच्या मानाने अगदीच काय ते विकसित झालेले आहे. आणि त्यांनी उत्क्रांती मांडलेली आहे. म्हणजे माणूस कसा निर्माण झाला, एका उत्क्रांतीच झाली की नाही. पहिले माणूस काय होता, म्हणजे त्याचा जो काय म्हणून आपण जन्म झाला उष्ण आणि ओलावाच्या याच्यातून झालेला आहे, बाष्पाच्या याच्यातून झालेला आहे. आणि त्याच्यानंतर तो काय मत्स्य होता, एक फिश होता. मग त्याच्यानंतर त्यांनी काय झालेले आहे, तो जमिनीवर येऊ लागला. त्याच्यानंतर तो काय झाला, स्थलचर झाला. म्हणजे त्यांचा जो विकास आहे कुठे पण त्यांनी खडा न लावता त्यांनी विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उत्क्रांतीचा इथे सिद्धांत सांगितलेला आहे. आणि त्याची निर्गुण, निराकार, अमर्याद, अनिर्धारित द्रव्याची ही जी कल्पना आहे तत्त्वज्ञानांना त्यांच्या भूमिकेवरून पाहता पुष्कळच प्रगत व महत्त्वाची वाटत असते. म्हणजे जेवढेही तत्त्वज्ञानी होऊन गेलेले आहे ग्रीक फिलॉसॉफरमध्ये, त्यांना यांचे विचार काय आहे, प्रगत वाटत आहे, विकसनशील वाटत आहे, विकसित वाटत आहे. आणि म्हणूनच त्यांचे विचार काही लोकांना पटलेले पण आहेत. तर त्याच्यामध्ये ॲरिस्टॉटल पण महत्त्वाचे आहे. शिवाय त्यांनी प्रत्यक्ष भौतिक परिस्थितीच्या निरीक्षणांवर आधारून आपली तात्विक उत्पत्ती बनवली आहे. ही एक महत्त्वाची इथे काय करावं लागेल, गोष्ट म्हणावे लागेल आपल्याला. तर चला बघूया एकदा आपण रिकॅप. आपण काय बघितलं होतं, हे आहे आपल्या ॲनेक्झिमेंडर सांगितलेलं होतं. त्यांनी काय सांगितलेलं, या विश्वाच्या मुळामध्ये या विश्वाचा जो एलिमेंट आहे ते अमर्याद आहे, अनंत आहे, इनडिफिनिट आहे, असीम आहे.
ठीक आहे. पण काय आहे हे मला माहीत नाही, मी त्याचं रूप सांगू शकत नाही, त्याला रंग नाही, त्याला कुठलीच मर्यादा नाही, तर बाउंडलेस आहे असं कोण म्हणतात अनेक्झिमेंडरनी सांगितलेलं असणार आहे. पण काहीतरी आहे हे निश्चित आहे. ठीक आहे. एवढं सगळंच आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण केलेलं असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये अनेक्झिमेंडर हा जो पॉईंट आहे मी इथे पूर्ण कंप्लीट केलेला आहे. तुम्ही आपल्या बुकमध्ये व्यवस्थित नोट्स काढू शकता आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. ठीक आहे. तर चला, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स.